धीरेंद्र शास्त्रींचा उद्याचा कार्यक्रम रद्द करण्याची अनीसनं मागणी केलेली आहे। तर नाशिकमधील प्रस्तावित कार्यक्रम हा रद्द करण्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी आहे। तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भातलं निवेदन सुद्धा सादर करण्यात आलेलं आहे। चमत्कार सदृश्य दावे करून अंधश्रद्धेला खत पाणी घालत असल्याचा आरोप अनीसनं बागेश्वर बाबांवर केलेला आहे आणि महाराष्ट्रातील संत आणि महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही या निवेदनात दावा करण्यात आला असून संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यावर अनीसचा तीव्र आक्षेप आहे। तर जादूटोणा विरोधी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी अनीसची मागणी आहे। 2 मेला म्हणजेच उद्याच्या दिवशी नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनीससह वेगवेगळ्या संघटनांनी त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतलेला आहे। त्यांचा कार्यक्रम नाशिकमध्ये होऊ नये यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना अनीसच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे। काय नेमकं निवेदनात म्हटलेलं आहे आणि काय नेमका असं आक्षेप आहे ते आपण जाणून घेऊयात। काय नेमकं तुमचं या सगळ्यावर म्हणणं आहे, का त्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही विरोध करताय? धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबा हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत। ते भोंदूबाबा आहे असं आमचं ठाम मत आहे, कारण ते चमत्काराचे दावे करतात। गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते। मागील वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरून अपमान केला होता। त्याच्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटना उद्या त्या दौऱ्याला त्यांच्या भेटीला विरोध करणार आहेत व हा कार्यक्रम होऊ नये अशा आशयाचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। प्रामुख्याने काय नेमका कार्यक्रम आहे, कशा स्वरूपाची तुम्हाला माहिती मिळाली? नाशिकच्या गोवर्धन भागात एक धार्मिक कार्यक्रमामध्ये उद्या शेवटच्या दिवशी ते सहभागी होणार असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे। या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना विरोध करणार आहोत व त्यांचा दौरा रद्द व्हावा असं आम्ही निवेदनात म्हटलं आहे। त्यांचा दौरा जर रद्द झाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आणि शांततामय मार्गाने आंदोलन करणार आहोत। खरं तर हा जो भोंदूबाबा आहे तो भक्तांच्या मनातलं ओळखतो असा तो दावा करतो। हा दावा जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहेत, म्हणून आम्ही त्यांना आवाहन करतोय। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे आवाहन करते का त्यांनी आम्ही दिलेल्या 10 लोकांच्या मनातलं जर ओळखून दाखवलं, ते बंदिस्त ठिकाणी सरकारी ठिकाणी पत्रकारांच्या समोर करून दाखवलं, त्यांचे नाव गाव जर सांगून दाखवले तर त्यांना आम्ही 21 लाखाचं आव्हान आम्ही देत आहोत, ते त्यांनी स्वीकारावं अशी आम्ही त्यांना या निमित्ताने मागणी करत आहोत। हे अनीसनं दिलेले जे आव्हान आहे ते बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला बागेश्वर धाम यांचा जो नाशिकमध्ये कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली जाते, त्यामुळे तो कार्यक्रम होतो का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।